वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवरती आलं असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधनं तडीपार करण्यात आलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या जवळपास 6 आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई केली। इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय? त्याला ते आंबडचं कोण आहे? त्याला हाव लागली का काय? गरिबांच्या पोरं गुतवून एकीकडून मनाच्या केशी मागं घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या। केशी उचकायचं कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली का नाव कमवायची? बेट्या गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमवायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं। तुला जर लेकर असले तू लेकराचं वाटोळं केलं होती गट त्यांना कशा तरी तू बी गटशील। तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच, कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे। भाऊ, मनोज जरांगे पाटलांच्या साळ्याला वाळू माफिया म्हणून अटक झालेली आहे। कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे,